SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवूया. ना साखर ना गूळ. आपण बनवतोय खजूरचे लाडू. आता सगळ्यात पहिले मी घी टाकलं, त्याच्यात मी आता डिंक आहे ना तळून घेते. घी चांगलं गरम झाल्यानंतरच टाकायचे. आता थोडे थोडे करून सगळे डिंक मी भाजून घेतले. आता बदाम टाकते. बदाम आणि काजू दोन्ही मिक्स फ्राय करून घेते. पिस्ता टाकला आहे थोडा, म्हणजे 25 ते 20 मी हे घेतलेत. काजू बदाम सेम घेतलेत आणि पिस्ता घेतला आहे. आता हे मनोका आहेत. मनोका छान असे फुलले पाहिजेत तसे भाजून घेते. आता हे तीन चार प्रकारचे बीज आहेत. तर ही एक हिरवा कलरची आहे, व्हाईट कलरची आहे. आता याच्यात थोडंसं मिक्स झालं आहे, ते पण त्याच्यात टाकून देते मी. हे पण तळून घेऊया, आपण फ्राय करून घेऊया. खोबरं घी काढून घेतले मी. घी उरलं होतं तर याला थोडंसं घी म्हणजे मी खोबऱ्याला भाजून घेते. सुकं खोबरं किसून घेतलं आहे. तुमच्याकडे बुरा असेल तो पण टाकू शकता, पण किसलेलं खोबरं छान लागतं. हे बघा मस्त कलर आला आहे. आता काढून घेते. आता भाजून सगळं झालं आहे आपलं. आता आपण एक एक वस्तू मिक्सरमधून काढून घेऊया. आता मी सगळ्यात पहिले खजूरला वाटून घेते. सुक्कं खजूर आहे, एकदम बारीक नाही करायचे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. आता हे बदाम पिस्ता हे पण असंच वाटून घेऊया. आता एक मोठं भांड्यामध्ये काढून घेते मी. सगळं मिक्स करूया. आता कढई मी ठेवली आहे. आता आधी आपण खजूरला वाटून घेऊया आणि अंजीर अक्रोड असं सगळं वाटून घेते मी. अक्रोड तर भाजून घेतले मी. अंजीर आणि खजूर वाटून घेते. थोडंसं ते घी टाकून याला परतून घेऊया. थोडंसं असं वितळलं पाहिजे आहे बघा, असं म्हणजे लाडू बनायला इझी पडणार. असं चिटकतं येते. आणि हे मी डिंकला थोडंसं हातानंच म्हणजे चमच्यानं मिक्स करून घेते, वाटून घेते, चुरून घेते. हे बघा सगळं टाकून देते मी. आता एक सगळं जे आपण वाटलंय ते पण सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा 3-4 प्रकारचे बीज, काळे मनुके पण होते ते पण टाकलेत मी. खसखस, तीळ आणि खजूर आपण गरम करून घेतले ते पण टाकलंय. आता थोडीशी इलायची पावडर टाकते. जायफळ पण टाकू शकता तुम्ही. आता ह्याला ना गरमच आपण लाडू बांधायचे. हे बघा मस्त असं मिक्स केलं आहे बघा. एकदमच असं नरम लसलसीत झालं आहे. एकदम लाडू बांधताना व्यवस्थित बांधता येईल. बघा आता असे लाडू बांधून घेऊया. आणि नक्की माझी रेसिपी बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसे बनवले लाडू. तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर देऊ शकता तुम्ही. तुम्हाला नंबर पाहिजे तर मी नंबर पाठवते, पण कमेंटमध्ये सांगा मला. आता हे सगळे आपण लाडू बनवून घेऊया. आता गुरुवार पण चालू झालेत. गुरुवारी एक लाडू सकाळी खाल्ला तर बस झाला, उपास असतो. सगळे लाडू असेच बनवून घेते मी. आता थंडीचा टाईम आहे तर हे सगळं खायला पाहिजे. आपल्या हातपाय दुखतात ना, हड्ड्या, त्याच्यासाठी चांगलं आहे. एकदम पौष्टिक आहे. थँक्यू. लाडू आपले रेडी झालेत बघा छान.
तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर ऑर्डर करू शकता. हे 2 किलो लाडू झालेत. साईजवर आहे, साईज जशी पाहिजे तशी. साईज मोठी पाहिजे तर मोठे पण कमी येतील आणि छोटे पाहिजे तर हे बघा, ही साईज बरोबर आहे, परफेक्ट आहे. तर किती 2 किलोमध्ये एवढे बनलेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की कमेंट करा प्लीज, कमेंट करा. आणि हे ड्रायफ्रूट डिकचे लाडू आहेत, ड्रायफ्रूट डिकचे लाडू आहेत ना. याच्यात गूळ न साखर, फक्त खजूरचे बनवलेत आणि एकदम पौष्टिक. आणि आता गुरुवार चालू होतात आपले, मार्गशीर्ष महिना उद्यापासून. एक जर सकाळी खाल्ला, उपास आहे तर बस झाला, त्याच्यानंतर काय नको. रात्री डायरेक्ट जेवण करायचं, त्याच्यासाठी पण छान आहे. एक लाडू खाल्ला तरी बस होतो. आता हे बघा किती सुंदर बनले आहेत. तुम्हाला आवडले असतील नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सगळे जेवढे ड्रायफ्रूटमध्ये जेवढे प्रकार येतात सगळे घातलेत, काहीच नाही सोडलं. खसखसपासून तीळ, 3 प्रकारचे बिया येतात ना टरबूजचे, ते 3 प्रकारचे बीज पण टाकलेत मी. तीळ टाकले, खसखस टाकले, खजूर टाकलं आहे, अंजीर टाकलं आहे, प्लस काजू, बदाम, पिस्ता सगळं आलं याच्यात. आणि ढीक टाकलं आहे. हे आपले हातपाय दुखतात ना थंडीचे, माझे पण दुखतात, मी तर खाते बाबा बनवून. पहिले पण मी ब्लॉग नाही बनवायचे ना, त्याच्या आधी पण मी बनवून ठेवायची आणि आम्ही खायचो. आता मेथीचे लाडू तुम्हाला कसे वाटले तुम्ही कमेंट करा आणि सांगा. मेथीचे लाडू पण मी टाकले आहेत. आता हे याचे डिंकांचे आणि खजूरचे, साखर नाही याच्यात, काय मिलावट नाही, एकदम ओरिजिनल आहेत. आणि मी चांगल्या क्वालिटीचे सगळं ड्रायफ्रूट आणते. ऑर्डर करायचे असेल तर मी तुम्हाला नंबर देणार, मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.